नशा शराब में होता तो नाचती बोतल हे गाणं तुमच्यापैकी सर्वांनीच ऐकलं असेल। त्यात वीकेंड म्हटलं की मित्रांसोबत पब बार किंवा नाईट क्लब मध्ये फुल टू मस्ती आणि चिल। पण आता हे चित्र बदलण्याच्या मार्गावर आहे, कारण जनरेशन झेड म्हणजे जेनजीनं दारूला गुड बाय करत अब होश ही नशा है असं जाहीर करून टाकलंय। जेनजीच्या या भूमिकेमुळे मात्र दारू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचं टेन्शन चांगलंच वाढलंय आणि आर्थिक गणितही बिघडलंय। पण असं नेमकं घडलंय तरी काय, थोडक्यात समजून घेऊया। जेनजी मध्ये दारूची नव्हे तर योगा आणि जिमची क्रेज। जनरेशन झेडची जीवनशैली मागील पिढ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी जाईल। एक काळ असा होता की तरुणांसाठी वीकेंड म्हणजे मित्रांसोबत पब बार किंवा नाईट क्लब मध्ये पेय घेत घालवणं असं होतं। पण आजच्या जेनजी तरुणांचा घाम गाळण्याकडे अधिक कल असल्याचं समोर आलंय। बारमध्ये वेळ घालवण्याऐवजी फिटनेस क्लासेस, जिम, योगा आणि पिलेट सेंटर्स हे तरुणांसाठी जीवनात नव्यानं पुढे जाण्याचं ठिकाण बनलंय। दारू आणि कॉकटेलची जागा मॉकटेल्स, ज्यूस आणि नॉन अल्कोहोलिक पेयांना घेतली। आता हँगओव्हरने जागे होण्यापेक्षा ताजेतवाने वाटणं या तरुणांना अधिक रुचू लागले। हा बदल सामाजिक बदलाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। मजा मस्ती मिडनाईटला नव्हे तर दुपारीच। कधी काळी मित्रांसोबत मज्जा मस्ती आणि चिल करण्याचं टायमिंग हे रात्री 9 नंतर सुरू व्हायचं। मात्र जेन झेडनं याही वेळेला फाटा फोडलाय। मज्जा मस्ती करण्यासाठी रात्रीच्या स्लॉट ऐवजी दुपारी 4 ते 7 या वेळेची या पोरांनी निवड केली। विशेष म्हणजे या बदललेल्या वेळेत बार आणि कॅफेमध्ये जाणाऱ्या तरुणांमध्ये 34% वाढ झाली। जेव्हा तुम्ही सकाळी हँगओव्हर शिवाय उठता तेव्हा तुमची सर्जनशीलता आणि लक्ष एका वेगळ्या पातळीवर असतं। हे ब्रिज समोर ठेवून या पिढीने हा बदल घडवला आहे। जागतिक स्तरावर सॉफ्ट क्लबिंग आणि अल्कोहोल मुक्त नेटवर्किंग कार्यक्रम अमेरिका आणि युरोपमध्ये एक प्रमुख बाजारपेठ बनले आहेत। भारतात विशेषतः बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये हा ट्रेंड वेगाने वाढत आहे। येथील तरुण आता त्यांच्या कष्टाचे पैसे दारूच्या बाटल्यांवर खर्च करण्याऐवजी अनुभवावर आधारित स्थळांवर खर्च करण्याचा विचार करत आहेत। कंपन्यांनी बदलले त्यांचे मेन्यू आणि मार्केटिंग। जनरेशन झेडच्या या संयमी विचारसरणीमुळे अल्कोहोल कंपन्यांना त्यांच्या रणनीती बदलण्यास भाग पाडला आहे। बाजारात टिकून राहायचं असल्यास जुनी पद्धत आता काम करणार नाही हे कंपन्यांना समजलं आहे। त्यामुळेच कंपन्यांनी आता नॉन अल्कोहोलिक बियर, कमी कॅलरी असलेली पेय आदींचं उत्पादन करण्यास सुरुवात केली। एवढंच नाही तर जाहिरातीचं जगही बदलत आहे। मार्केटिंग आता फक्त ड्रग्ज आणि पार्टी करण्यापुरतं राहिलेलं नाही, तर ते संतुलित जीवन आणि जबाबदार निवडींवर भर देत आहे। गुड बाय दारूमुळे कंपन्यांचं गणित बिघडलं। जानेवारी 2026 मध्ये फोर्ब्सच्या एका अहवालानुसार दारूच्या शेअर्समध्ये अंदाजे $830 दशलक्ष कमी झाले आहेत। दिग्गज ब्रँड मानल्या जाणाऱ्या जिम बीम यासारख्या ब्रँडनाही उत्पादन थांबवावं लागलं आहे। या बदलामागील सर्वात महत्त्वाचा डेटा निल्सन आयक्यूच्या 2025च्या ऑन प्रिमाइस रिपोर्टमधून येतो। त्यानुसार जेनजी मिलेनियल्सपेक्षा दरडोई 20% कमी अल्कोहोलचं सेवन करत आहेत। जवळजवळ 56% जेनजी ग्राहक आता 4 किंवा 5 स्वस्त पेयांऐवजी 1 किंवा 2 उच्च गुणवत्तेच्या प्रीमियम कॉकटेलवर पैसे खर्च करणं पसंत करत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे जुन्या काळातील दारूची जादू आता नवीन पिढीसाठी काम करत नसल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या तरुणाला कॅफेमध्ये ग्रीन टी किंवा झिरो अल्कोहोल कॉकटेलसह लॅपटॉपवर काम करताना पाहाल तेव्हा समजून घ्या की ही केवळ एक निवड नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एक नवीन चेहरा आहे। शेवटी असं म्हटलं जातं की शराब का कोई अपना सरियर रंग नहीं, शराब तजिया एहतिसाब करती है, जो अहले दिल है बढ़ाती है, आबरू उनकी जो बेशऊर है उनको खराब करती है। म्हणजेच काय तर दारूचा स्वतःचा असा कोणताही रंग नसतो। दारू मनाने वागणाऱ्यांना न्याय देते, ती त्यांची प्रतिष्ठा वाढवते आणि बेशुद्ध असलेल्यांना ती नष्ट करते। तर मंडळी, जेनजींच्या दारूबद्दलच्या बदललेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।